नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से एक बडकर असे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया हॉस्पिटलमधून येते आणि लगेच रूम मध्ये जाते. तेवढ्यात प्रियाला कोणाचा तरी फोन येतो. प्रिया खूप अस्वस्थ होते आणि म्हणते, या नागोबाला आता मी काय सांगू? प्रतिमाला मारण्याच्या प्लॅनचा बट्ट्याबोळ झालाय. हे कसं सांगू मी त्याला? पण सांगावं तर लागेलच असं म्हणून प्रिया फोन उचलते. प्रिया हॅलो म्हणते. यावर नागराज म्हणतो, अगं हॅलो काय हॅलो? फोन उचलायला इतका वेळ लागतो का? काय आज महत्वाचा दिवस आहे की नाही? प्रतिमा ऑपरेशनचा दिवस आहे आज. मग फोन तुझ्या हातात असायला पाहिजे. आपल्यातलं कम्युनिकेशन सतत राहायला पाहिजे. कळतंय ना तुला? आपला माणूस तयार आहे. सगळे सुभेदार दहीहंडीसाठी बाहेर गेले. प्रतिमा आतमध्ये एकटी असली की लगेच मला मेसेज करायचा. आपला माणूस तिथं येईल आणि तुला सिग्नल देईल. त्याला तू प्रतिमाकडे घेऊन जायचं. प्रिया नागराजला म्हणते, एक मिनिट तुम्ही थांबाल का नाही? तुम्ही उगाच तुमच्या तोंडाची वाफ वाया घालवताय. प्रिया म्हणते, आपला प्लॅन फ्लॉप झालाय. प्रियाच्या या बोलण्यावर महिपत जोरात ओरडतो आणि म्हणतो, काय बोलतोय तू? परत बोल. प्रिया म्हणते, हे बघा, यात माझा काहीही दोष नाहीये. सुभेदारांच्या घरी दहीहंडी होणार नाहीये, त्यामुळे घरात ना गर्दी असणारे ना गोंधळ. त्यामुळे तुम्ही नकळत प्रतिमापाशी नाही पोहोचू शकणार. इकडे मैपत खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो, अरे दहीहंडी नाही होणार म्हणजे? हे सुभेदारांच्या मनावर आहे की काय? त्यांच्या मूडवर दहीहंडी होते की काय? प्रिया म्हणते, काल सायली जिन्यावरून गडगडत खाली पडलीये. तिला लागलंय, ती बेशुद्ध झालीये. तिच्या कानातून रक्त आलंय. ती हॉस्पिटलमध्ये आहे, सिरियस आहे. मग कशी होईल दहीहंडी? यावर नागराज चिडून म्हणतो, अरे अशी पडली कशी ती? प्रिया म्हणते, ते ऍक्च्युली आमच्यात छोटंसं भांडण झालं. माझं जरासं बोट काय लागलं तर तिचा तोल गेला आणि वरच्या पायरीवरून डायरेक्ट खाली पडली. इकडे मैपत खूप चिडतो आणि म्हणतो, अरे तुझ्या डोक्यात काय पाणी झालंय काय? आज आपलं काय करायचं ठरलं होतं? तू काय नळावरची भांडणं करत बसलीस? प्रिया म्हणते, नळावर नाही, ते जिन्यावर. इकडे मैपत म्हणतो, आग लागली तुझ्या जिन्याला. त्या जिन्यासकट तुला जाळून टाकील, कळलं का? नागराज महिपतला म्हणतो, अरे महिपत पण आता काय करायचं? महिपत म्हणतो, काय ठरलं म्हणजे काय नागराज? जे ठरलंय तेच करायचं. महिपत प्रियाला म्हणतो, पोरी ऐक, माझी माणसं इथं छू म्हणायची वाट बघतायत, कळलं का? ती इथनं निघणार. प्रतिमापर्यंत त्यांना पोचवायची जबाबदारी तुझी. ठेव पण, असं जोरात ओरडून तो फोन ठेवून देतो. महिपतच्या या बोलण्यावर प्रिया मात्र खूप अस्वस्थ होते. इकडे हॉस्पिटलमध्ये चैतन्य डबा घेऊन आलेला असतो आणि तो कल्पना आणि प्रतापला म्हणत असतो, काका मावशी तुम्ही थोडं खाऊन घेता का? चैतन्य अर्जुन पाशी जातो आणि त्याच्या जवळ जाऊन बसतो. चैतन्य म्हणतो, मी काय म्हणतोय अर्जुन, पूर्णाजीने डबा पाठवलाय. आपण सगळेच कॅफेटेरियामध्ये जाऊन थोडं थोडं खाऊन घेऊ. अर्जुन मात्र नाही म्हणतो. पण त्यावर चैतन्य म्हणतो, अरे तुला थोडं बरं वाटेल. हे बघ, असं करून कसं चालेल? काल रात्रीपासून काही खाल्लं नाहीयेस तू. तुला तुझी तब्येत बिघडून घ्यायची का? चैतन्य अर्जुनला म्हणतो, हे बघ, तू काही खाल्लं नाहीस ना, तर काका मावशी पण काही खाणार नाही. तुला तसं झालेलं हवंय का? चल खाऊन घेऊ थोडंसं. असं म्हटल्यावर अर्जुन खुर्चीवरून उठतो आणि प्रताप आणि कल्पनासमोर जाऊन उभा राहतो. अर्जुन प्रताप आणि कल्पनाला म्हणतो, मॉम, डॅड, पूर्णाजीने जेवण पाठवले, प्लीज तुम्ही जेवण करून घ्या. यावर कल्पना म्हणते, नाही नको, भूक नाही अरे. कल्पना अर्जुनला म्हणते, अरे बाळा, तू पण काही नाही खाल्लंस. प्रताप अर्जुनला म्हणतो, अर्जुन, सायली शुद्धीवर येत नाही तोपर्यंत खाली घास तरी उतरेल का रे आमच्या? असं म्हणून प्रताप तो चैतन्याने आणलेला डबा अर्जुनच्या हातात ठेवतो. अर्जुनही तो डबा आणून चैतन्याच्या हातात ठेवतो आणि अर्जुन पुन्हा आयसीयूच्या रूमच्या बाहेर जाऊन उभा राहतो. सगळेच काळजीत असतात, सायली कधी बरी होईल. पूर्णाजीने देव पाण्यात ठेवलेलं असतात आणि इकडे प्रतिमा घरभर सायलीला शोधत असते. प्रतिमा सायलीला तिच्या रूम मध्ये सुद्धा पाहायला जाते, पण ती कुठेच तिला दिसत नसते. प्रिया विचार करत असते, आज या सुभेदारांकडे आज तर काही दहीहंडी होणार नाहीये. ही प्रतिमा एकटी सापडणार कशी? प्रिया इकडे खूप विचार करत असते. तेवढ्यात तिथे अस्मिता येते. अन्वी, तुला एवढं कसलं टेन्शन आलंय? तू पण बाकीच्यांसारखी त्या सायलीची काळजी करायला लागलीयस काय? जोरात ओरडून म्हणते, नाही ग, मी माझ्या आईचा विचार करतेय. मला तिची काळजी वाटतेय जरा. अस्मिता म्हणते, प्रतिमा आत्याची का? इकडे प्रियाला शब्द फुटत नाही. ती म्हणते, म्हणजे माझ्या आईला त्या सायलीचं खरं रूप अजून कळलं नाही ना, म्हणून आई तिला सतत चिटकून असते. मग आता सायली हॉस्पिटलला गेलीये म्हटल्यावर माझ्या आईला खूप त्रास होत असेल ना. यावर अस्मिता म्हणते, त्रास जेव्हा होईल तेव्हा प्रतिमा आत्याला माहिती असेल की सायली हॉस्पिटलमध्ये आहे. यावर प्रिया आश्चर्यचकित होऊन म्हणते, म्हणजे? अस्मिता म्हणते, पूर्णाजीने आणि रविराज काकांनी सायली जिन्यावरून खाली पडली म्हणून हे काही प्रतिमा आत्याला सांगितलंच नाही त्यांनी, आणि हेच प्रतिमा आत्याला माहित नाहीये ना. इकडे मात्र प्रियाच्या डोक्यात तूप पेटते. अस्मिता म्हणते,
पूर्णाजीने तर खोटं पण सांगितलं तिला की सायली कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेली. प्रिया म्हणते असं का केलं त्यांनी? यावर अस्मिता म्हणते काय म्हणजे? हे सगळं ऐकल्यावर प्रतिमा तिला धक्का बसला असता ना. तिने हट्ट केला असता की मला काही झालं तरी सायलीला बघायचंय, आणि या सगळ्यात तिला पॅनिक अटॅक वगैरे आला तर? म्हणजे मला नाही वाटत असं रविराज काकाला वाटतंय. त्यामुळे त्याने आणि पूर्णाजीने मला सक्त ताकीद केलीये, काही झालं तरी प्रतिमा त्याला कळू द्यायचं नाही की सायली हॉस्पिटलमध्ये आहे. प्रिया अस्मिताला म्हणते बरं मी आलेच असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे अस्मिता म्हणते अगं अगं थांब ना, कुठे चाललीयस, थांब ना. मला तर ना कधी कधीचं वागणं सुद्धा कळत नाही. इकडे प्रिया प्रतिमाजवळ येते आणि म्हणते आई. इकडे तिला पाहून प्रतिमा निघून जाते, पण प्रिया तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते मी तुझ्या काही जवळ येणार नाहीये, थांब ना आई. प्रिया प्रतिमाला म्हणते मला माहितीये ग, मी कितीही मायेने तुझ्या जवळ आले ना तरी तुला अजून माझी सवय नाहीये ना. हे बघ तुला मी आपलीशी वाटेपर्यंत मी धीर धरणार आहे हा. प्रिया प्रतिमाला म्हणत असते काय करू ग, मला तुझ्याशी बोलावं वाटलं म्हणून आले. बाहेर सगळे अपसेट आहेत ना ग, माझं मन मोकळं करायला मी कुणाकडे जाऊ ग आई, म्हणून इथे आले. प्रिया प्रतिमाला म्हणते मला सायलीची खूप काळजी वाटते ग. सायलीचं नाव ऐकल्यावर प्रतिमा प्रियाकडे बघते. प्रिया प्रतिमाला म्हणते हो ना ग, डॉक्टर म्हणतायत की सायलीला शुद्ध कधी येईल की नाही काहीच सांगता येत नाहीये ग. आता हे सगळं ऐकल्यावर प्रतिमा प्रियाला इशारा करते. प्रिया प्रतिमाला म्हणते सायलीला काय झालंय? प्रिया प्रतिमाला म्हणते म्हणजे पूर्णाजीन तुला काहीच सांगितलं नाही का? यावर प्रतिमा मान हलवून नाही म्हणते. प्रिया प्रतिमाला म्हणते अगं काय माहिती कसं, पण रात्री सायली जिन्यावरून खाली पडली ना, इतकं मार लागलाय की जगतीये का मरतीये काही माहित नाहीये, म्हणजे काहीच सांगता येत नाहीये ग. सिटी हॉस्पिटलला ऍडमिट केलंय तिला. प्रतिमा प्रियाला इशारा करून म्हणते चल ना मला पण घेऊन चल ना सायलीकडे, तू चल ना मला सायलीकडे घेऊन. इकडे प्रिया प्रतिमाला म्हणते तुला जायचंय का सिटी हॉस्पिटलला तिला भेटायला? इकडे प्रतिमा तिच्याकडे खूप कळवळा करत असते की मला सायलीकडे घेऊन चल म्हणून. यावर प्रिया म्हणते खरं तर तुला कोणीतरी घेऊन जायला हवं, पण बघ ना बाबा आणि पूर्णाजी नुसते रडत बसलेत. पण आई तू नको सांगू त्यांना तुला घेऊन जायला सिटी हॉस्पिटलला. काय ग त्यांच्या त्रासात आणखी वाढ नको ना ग, ते सिटी हॉस्पिटल खूप दूर आहे ग. प्रिया प्रतिमाला म्हणत असते आपल्या इथला तो एसटी स्टँड आहे ना त्याच्या जरासा पुढे आहे बघ सिटी हॉस्पिटल, इतके दूर तुला कसं घेऊन जाणार ना ग. प्रिया प्रतिमाला म्हणते आई तू काळजी करू नकोसा, हे बघ मी देवाकडे प्रार्थना करेल की सायलीला त्या सिटी हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट मिळू दे, सायली सिटी हॉस्पिटलमधून लवकरात लवकर परत येऊ दे. हा आता कसं मोकळं वाटतंय बघ. ते हा आई. आता प्रतिमाला काय करू काही सुचत नसतं. आता प्रतिमा एकटीच सायलीला भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलला निघते. इकडे प्रियाचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. प्रतिमाला बाहेर निघताना पाहून प्रिया म्हणत असते जा प्रतिमा जा, मरले अपनी मौत. हॉस्पिटलमध्ये अद्वैत डॉक्टरच्या मागे पळत म्हणतो डॉक्टर सायलीची काही इम्प्रूव्हमेंट आहे का? यावर डॉक्टर अर्जुनला म्हणतो हे बघा अजून तरी नाहीये. अर्जुन डॉक्टरला म्हणतो ती शुद्धीवर कधी येईल? यावर डॉक्टर म्हणतात हे बघा ते आत्ताच नाही सांगता येणार. आता अर्जुन खूप चिडतो आणि ते डॉक्टरला म्हणतो सांगता येणार नाही म्हणजे काय? सांगता येणार नाही म्हणजे काय? माझी बायको काल रात्रीपासून इथे ऍडमिट आहे आणि तुम्ही फक्त टेस्ट करताय. अर्जुनचा आवाज आता खूप वाढलेला असतो आणि तिथे हॉस्पिटलमधली सगळी लोकही गोळा झालेली असतात. अर्जुन त्या डॉक्टरला म्हणत असतो अरे ट्रीटमेंट करा ना तिच्यावरती काहीतरी, काय चाललंय तुमचं हे सगळं? तेवढ्यात अश्विनही तिथे येतो आणि अर्जुनला समजत म्हणतो दादा तू शांत हो, दादा प्लीज शांत हो. यावर अर्जुन म्हणतो का शांत हो मी, आणि अजून किती वाट बघू? यावर ते डॉक्टर म्हणतात आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे मिस्टर अर्जुन. डॉक्टर अश्विनला म्हणतात प्लीज तुम्ही यांना समजवा जरा, असं म्हणून ते डॉक्टर तिथून निघून जातात. अर्जुन म्हणत असतो अरे किती वाट बघू मी आता. अश्विन अर्जुनला म्हणतो हे बघ दादा वहिनी अजून शुद्धीवर का नाही आली ते आम्हाला नक्की कळत नाहीये. हे बघ तिचे सगळे रिपोर्ट आले पण त्यात आम्हाला काही क्लॅरिटी मिळतच नाहीये. इकडे अर्जुन मात्र खूप अस्वस्थ असतो. अश्विन अर्जुनला म्हणतो हे बघ असल्या क्रिटिकल कंडिशन मध्ये ना खूप मेडिकल टेस्ट कराव्या लागतात आणि त्या सगळ्या टेस्ट आपण करतोय आणि ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे दादा, आणि याला वहिनी कशी रिस्पॉन्स करते ना हे आमची पुढची ट्रीटमेंट ठरवतीये. तू फक्त पेशन्स ठेव प्लीज दादा प्लीज. इकडे अर्जुन खूप चिडून म्हणतो पेशन्स अजून किती पेशन्स ठेवू मी अश्विन. अर्जुन म्हणतो सांग ना ती रिस्पॉन्स का नाही करत आहे, ती शुद्धीवर कधी येणार तू सांग मला आधी, ती शुद्धीवर कधी येईल ती सांग मला आधी सांग. इकडे अर्जुन खूप बोलत असतो ती आतमध्ये एकटीच आहे मला जायचं तिच्याकडे. अर्जुनला म्हणत असतो हे बघ दादा तू शांत हो, आम्ही आमचं सगळं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय, तू प्लीज पेशन्स ठेव. अर्जुन अश्विनला म्हणत असतो नाही मला आज जायचंय.
कल्पना अश्विनला म्हणते, अश्विन तू एक काम कर, अर्जुनला आत घेऊन जा आणि सायलीला भेटव. असं मग अश्विन अर्जुनला आत घेऊन जातो. अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा मी बाहेर थांबतो. असं म्हणून अश्विन बाहेर जातो. अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली बोला ना माझ्याशी, बोला ना, असं का करताय तुम्ही? एकदा, फक्त एकदा बोला ना माझ्याशी. मी कसं सांगू मिसेस सायली, कसं सांगू? माझ्यासाठी तुम्ही किती इम्पॉर्टंट आहात. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत मिसेस सायली, नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय. तुम्ही माझं जगच इमॅजिन करू शकत नाही मी मिसेस सायली. अर्जुन खूप रडत असतो आणि म्हणत असतो, मिसेस सायली प्लीज उठा ना, एकदा माझ्यासाठी उठा ना. एकदा, एकदा फक्त बोला ना. मला दुसरं काहीही नकोय, फक्त एकदा बोला माझ्याशी. एकदा बोला ना प्लीज मिसेस सायली. असं म्हणून अर्जुन खूप रडत असतो. आता पुढच्या भागात पाहूया प्रतिमा प्रियाच्या जाळ्यात फसते की नाही आणि महिपत त्याचा प्लॅन सक्सेस करण्यात यशस्वी ठरतो की नाही आणि इकडे हॉस्पिटलमध्ये सायलीला शुद्ध येते की नाही. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.